हाय हॅलो नमस्कार. कोल्हापूर माय लाईफमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि कालचे डोसे कसे झाले आणि तुम्हाला कसे वाटले ते नक्की सांगा कॉमेंटमध्ये. आणि सिद्धीनं चटणी बनवली होती आणि प्रिपेअर हे केलं होतं. मी फक्त बॅटर कसं बनवायचं हे फक्त सांगितलं होतं प्रमाण. बाकी तिनंच चटणी बनवली होती आणि तुम्हीही करून बघा कशी वाटली तेही सांगा. आणि आज मस्त असं बोरनानं हिचं झालं होतं. शेजारी आमच्या इथं आहेत ते आणि त्यांच्याकडे हळदी कुंकवाला वगैरे गेले होते. त्यावेळेस मला थोडंसं लेट झाला. त्यांचा फोन चालू होते लवकर या म्हणून, पण मला थोडासा वेळ झाला आवरून जायला. मग लेट गेले. आता तिचा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करत आहे. आणि हळदी कुंकवासाठी असं छान असं वाण दिलेलं आहे. हे आहे हळदी कुंकू. असं आता नवीन पॅकेजमध्ये असं ह्या पद्धतीनं येत आहे. असं पॅकिंगमध्ये येत आहे आणि खूप छान उपयोगी असं हे होऊ शकतं आपल्याला. ह्याच्यात हे काढून आपण हळदी कुंकवाचं ह्याच्यात फूलही एखादं अरेंज करून डेकोरेशनसाठी ठेवू शकतो. असं छान असं 2 दिलेले आहेत तिने हळदी कुंकवाचे. आणि हा असं बाऊल. आता हळदी कुंकवाचे दिवस आहेत त्याच्यामुळे प्रत्येकीकडं हळदी कुंकू आणि ह्या सगळ्या गोष्टी होत राहणार. आणि त्या दिवशी मी माझ्याकडे बोलवलं होतं, पण प्रत्येक वेळेस असं व्हिडिओ करता येत नाही. आणि हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. टेक केअर, काळजी घ्या. पहिला बोरनान म्हणून असं तिने केलं होतं. खूप छान पद्धतीने खूप मस्त झालं आहे. आणि व्हिडिओला भरपूर लाईक करा. हळदी कुंकवाला आपण जे काही वाण देऊ ते असं उपयोगीच दिलं पाहिजे. आता ह्याच्यात तिनं मस्त असं हे फ्रूटसाठी वगैरे ठेवू शकतो आपण. हे असं आहे, फ्रूटसाठी पण ठेवू शकतो. आणि मस्त असं ह्याच्यामध्ये आहे, फायबरमध्ये आहे, त्यामुळे उपयोगी आहे. अशीच वाण आपण म्हणजे जशा जमेल तसं देऊ शकतो आहे. छोटं मोठं म्हणजे इथं तिथं पडून जाण्यापेक्षा आपलं काय उपयोगी असेल ते. आणि चला मग असा चांगला सदुपयोग होईल माझा. आणि सकाळी ह्यांनी टेरेस वगैरे सगळा धुवून काढला. उशीर सकाळी सगळे धूळ वगैरे सगळं, खिडक्या वगैरे सगळं पुसणं, जाळ्या बिळ्या सगळ्या स्वच्छ केल्या छान. म्हणजे सकाळी सकाळी उठल्यावर, कारण चिकट होते आणि एकट्यानेच करायचं म्हणजे लोड होते. आणि थोडीफार मदत एकमेकाला सोडायचं. त्या चपात्या झालेल्या आहेत, कुकर झाला आहे. भाजीचं अजून बघू आता काय. सकाळची चवळी आहे, इथं आहे चवळी. आता गरम करणार आणि ही आहे आमटी कडान. थोडीचं काहीतरी करायला लागणार. आणि वाल असे कडताने भिजत घातलेले आहेत. वाल सोलून करायचे. हे वाल छान होतात, खायला पण पौष्टिक.